अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या निर्मितीनंतर जगभरातील कोट्यवधी भाविकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणावर देणगी आणि सोन्या चांदीचे दागिने अर्पण करण्यास सुरुवात केली। मात्र याच श्रद्धेच्या आणि पवित्र दानाच्या रकमेवर डल्ला मारणारा एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। राम मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या पैशांची मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच अत्यंत नियोजनबद्ध रीतीने कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह 8 जणांना बेड्या ठोकल्यात। भाविकांच्या विश्वासाला तडा देणाऱ्या या संपूर्ण गुन्ह्याचा छडा कसा लागला, आरोपींनी चोरीसाठी कोणती अनोखी पद्धत वापरली आणि यामध्ये कोणाचा सहभाग होता, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। या संपूर्ण गुन्ह्याची सुरुवात राम मंदिराच्या देणगी मोजणी कक्षातून झाली। मंदिराच्या आवारात भाविकांनी अर्पण केलेल्या दान गोळा करून एका सुरक्षित खोलीत मोजणीसाठी आणलं जातं। या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी 24 तास कडक सुरक्षा आणि अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असते। असं असूनही गेल्या काही महिन्यांपासून श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या लेखा परीक्षणात आणि बँक खात्यात जमा होणाऱ्या रकमेत मोठी तफावत दिसून येत होती। दानपेटीत जमा होणारा अंदाजित आकडा आणि प्रत्यक्षात मोजणीनंतर बँकेत जमा होणारी रक्कम यामध्ये लाखो रुपयांचा फरक पडत असल्याचं ट्रस्टच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं। सुरुवातीला हा मानवी चुकीचा प्रकार असावा असा अंदाज बांधण्यात आला, परंतु सातत्याने ही तफावत वाढतच गेल्यामुळे ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि इतर व्यवस्थापकीय सदस्यांचा संशय बळावला। हा अंतर्गत सुरक्षेतील दोष किंवा कर्मचाऱ्यांचाच घातपात असावा या निष्कर्षापर्यंत ट्रस्ट पोहोचलं आणि त्यांनी तातडीने या प्रकरणाच्या गोपनीय चौकशीचे आदेश दिले। या संवेदनशील प्रकरणाचं गांभीर्य ओळखून एका विशेष तपास पथकाची म्हणजेच SITची स्थापना करण्यात आली। तपास पथकाने सर्वात आधी देणगी मोजणी खोलीतील गेल्या काही महिन्यात सीसीटीव्ही फुटेज अत्यंत बारकाईने तपासण्यास सुरुवात केली। डिजिटल फॉरेन्सिक तज्ञांच्या मदतीने शेकडो तासांचे फुटेज तपासत असताना तपास अधिकाऱ्यांनी काही कर्मचाऱ्यांच्या हालचाली अत्यंत संशयास्पद वाटल्या। मोजणी प्रक्रियेत सहभागी असलेले काही विशिष्ट कर्मचारी नोटा मोजत असताना कॅमेऱ्याच्या कोणासमोर जाणून-बुजून अडथळे निर्माण करत असल्याचं दिसून आलं। कधी पाण्याचे ग्लास, कधी फाईल्स, तर कधी स्वतःचं शरीर अशा पद्धतीने उभं केले जात होतं, जेणेकरून त्यांचे हात आणि नोटांचे बंडले कॅमेऱ्याच्या थेट नजरेत येणार नाहीत। या अंधुक जागेचा फायदा घेऊन हे कर्मचारी 500 रुपयांच्या नोटांची मोठी बंडलं अतिशय वेगाने आणि चलाखीने स्वतःच्या कपड्यांमध्ये, अंतर्वस्त्रात किंवा खिशात लपवत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय। सीसीटीव्ही फुटेज मधून चोरीची पद्धत स्पष्ट झाली असली तरी हे कर्मचारी एवढी मोठी रक्कम मंदिराच्या कडक सुरक्षेतून बाहेर कशी काढत होते, हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता। कारण मोजणी कक्षातून बाहेर पडताना प्रत्येक कर्मचाऱ्याची शारीरिक तपासणी केली जात असे। यावर कडी करत आरोपींनी एक वेगळी शक्कल लढवली होती। कपड्यांमध्ये लपवलेली नोटांची बंडले घेऊन हे कर्मचारी मोजणीच्या वेळेत वारंवार बाथरूमचा वापर करण्याचा बहाणा करायचे। मंदिराच्या परिसरातील ज्या बाथरूम मध्ये सुरक्षा रक्षकांचा वावर कमी असायचा किंवा जिथे कॅमेरे नव्हते अशा ठिकाणी जाऊन तेही नोटांची बंडले फ्लश टँकच्या मागे छताच्या फॉल्स सिलिंग मध्ये किंवा कचऱ्याच्या डब्याखाली लपवून ठेवायचे। ड्युटीची वेळ संपल्यानंतर किंवा मंदिराच्या आवारात गर्दी वाढल्यानंतर अत्यंत सुरक्षित आणि नियोजित वेळी ते बाथरूम मधून ही कॅश काढून घ्यायचे आणि मंदिराबाहेर कार्यरत असलेल्या आपल्या इतर साथीदारांकडे सोपवायचे किंवा स्वतःच्या खासगी वाहनात लपून घरी जायचे। या ठोस पुराव्यांच्या आधारे राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तातडीने छापेमारी करत 8 जणांना अटक केली आहे। या अटकेनंतर समोर आलेल्या आरोपींची नावं आणि त्यांची पार्श्वभूमी पाहून मंदिर प्रशासनाला मोठा धक्का बसलाय। या संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला जाणाऱ्या मंदिर प्रशासनातील चोरीचा मुख्य सूत्रधार रमाशंकर यादव हा निघालाय। रमाशंकर यादव हा सामान्य कर्मचारी नव्हता, तर तो श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा माजी वैयक्तिक चालक म्हणून कार्यरत होता। या पदामुळे त्याला मंदिरातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था, मोजणीच्या वेळा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे ब्लाइंड स्पॉट्स आणि संपूर्ण भौगोलिक रचनेची खडांखडा माहिती होती। या माहितीचा गैरवापर करून त्याने मंदिराच्या आत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैशांचं आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढलं आणि एक मजबूत टोळी तयार केली। रमाशंकर यादव यांच्या सोबतीने या गुन्ह्यात लवकुश मिश्रा आणि अनुकल्प मिश्रा या 2 मुख्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता। हे दोघेही थेट देणगी मोजणी प्रक्रियेचे काम पाहत होते आणि त्यांच्यावर ट्रस्टने मोठा विश्वास टाकला होता।
मात्र मुख्य सूत्रधाराच्या सांगण्यावरून त्यांनीच नोटांची बंडल गायब करण्याचं काम चोख बजावलं. अटक करण्यात आलेल्या उर्वरित 5 जणांमध्ये मोजणी कक्षातील इतर कंत्राटी मदतनीस, स्वच्छता कर्मचारी आणि सुरक्षेशी संबंधित काही व्यक्तींचा समावेश होता. या सर्वांनी मिळून एक साखळी तयार केली होती, ज्यामध्ये नोटा चोरण्यापासून ते बाथरूम मध्ये लपवण्यापर्यंत आणि नंतर ती रक्कम मंदिराबाहेर सुरक्षित स्थळी पोहोचवण्यापर्यंत प्रत्येकाची भूमिका ठरलेली होती. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून त्यांच्याकडून चोरीच्या रकमेतील मोठा हिस्सा आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर अयोध्येतील राम मंदिर प्रशासनाने आपल्या सुरक्षा व्यवस्थेत आणखी देणगी व्यवस्थापनात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतलाय. यापुढे देणगी मोजणीच्या खोलीत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी खिसे नसलेले विशेष पोशाख बंधनकारक करण्यात आले आहेत. तसेच मोजणी कक्षाच्या आत आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक मार्गावर, अगदी बाथरूमच्या प्रवेशद्वारावरही हाय डेफिनेशन कॅमेरे बसवण्यात येत आहेत. मोजणी प्रक्रियेदरम्यान कोणत्याही कर्मचाऱ्याला ठराविक वेळेत बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रियेचं थेट प्रक्षेपण ट्रस्टच्या मुख्य नियंत्रण कक्षात पाहण्याची व्यवस्था केली जाते. कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना कडक शिक्षा दिली जाईल, जेणेकरून भविष्यात अशा पवित्र ठिकाणी असा गुन्हा करण्याचं धाडस कोणीही करणार नाही, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केलाय. अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील सर्व 8 आरोपींना विशेष न्यायालयाने 29 जून 2026 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी FIR मधील रमाशंकर यादव उर्फ टिन्नू, लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा यांच्यासह सर्व 8 आरोपींना अटक करून कोर्टासमोर हजर केलं होतं. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीऐवजी थेट न्यायिक कोठडीत पाठवण्याचा निर्णय दिला असून सर्व आरोपींची रवानगी अयोध्या जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. भ्रष्टाचार विरोधी प्रकरणांशी संबंधित विशेष न्यायालयासमोर सोमवारी या आरोपींना पुन्हा हजर केलं जाईल. पोलिसांनी आतापर्यंत या आरोपींकडून 79.85 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करण्यासाठी पोलीस आगामी सुनावणीत आरोपींची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे, जेणेकरून या घोटाळ्यातील आणखी काही धागेदोरे आणि उर्वरित रक्कम हाती लागू शकेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.